लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील आदमापूर येथील संत बाळूमामा देवस्थानातील भ्रष्टाचाराचं कारण देत विश्वस्त मंडळ बरखास्त करण्यात आलंय। तिथे सध्या प्रशासक नेमण्यात आलाय। या प्रकरणी ज्या विश्वस्तांनी भ्रष्टाचार केला असेल त्यांना शिक्षा झालीच पाहिजे। मात्र या प्रकरणाचं निमित्त करून मंदिराच्या सरकारीपणाचं षडयंत्र कशासाठी? यापूर्वी राज्यात सरकारीकरण झालेल्या पंढरपूरचे श्री विठ्ठल मंदिर, तुळजाभवानी मंदिर, कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर, मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर आणि शिर्डीचे साई संस्थान यासह राज्यातील अनेक मंदिरांचं सरकारीकरण झालं आणि तेथील सरकारी समस्यांमध्ये भूमी, दागिने आणि अन्य गोष्टींमध्ये कोट्यावधींचे घोटाळे सातत्यानं उघडकीस येत आहेत। जे सरकारी अधिकारी सरकारी कार्यालयात भ्रष्टाचार करत असतात त्यांना मंदिराची व्यवस्था देणं म्हणजे चोराच्या हातात तिजोरीच्या चाव्या देण्यासारखं आहे। त्यामुळे सरकारीपणाला तीव्र विरोध असल्याचं संत बाळूमामा देवस्थानचे सरकारीकरण न करता माजी विश्वस्त दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई करून बाळूमामांच्या प्रामाणिक भक्तांच्या ताब्यात ते देवस्थान देण्यात यावं अशी मागणी सद्गुरू बाळूमामा देवस्थान संरक्षक कृती समिती आणि महाराष्ट्र मंदिर महासंघ यांच्या वतीनं 17 जानेवारी 2024 रोजी बाळूमामा देवस्थान संरक्षक आंदोलन आयोजित करण्यात आलं। हे आंदोलन क्रांती चौक गारगोटी येथे सकाळी 10 वाजता प्रारंभ होणार आहे अशी माहिती महाराष्ट्र मंदिर महासंघाचे राज्य समन्वयक सुनील घनवट यांनी दिली आहे। ते कोल्हापूर प्रेस क्लब आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।